half of major arc ADB. त्याची ह्या राईट हँड साईडला तुम्ही अजून प्रूव्ह करायचं म्हणताय, लेफ्ट हँड साईडला मात्र लगेच म्हणताय EBA इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क AFB. हे कसं काय, हे नाही समजलं. काय असू शकेल कारण? लेफ्ट हँड साईडला जे प्रूव्ह करायचंय तेच सांगताय तुम्ही आहे, राईट हँड साईडला तयार होत नाही. कशामुळे? बर, एक क्लू देतो. एम हा सेंटर पॉइंट आहे. एम सेंटर पॉइंट लेफ्ट साइडला आहे. म्हणजे ह्याच्यात बोला, इनसाइड आउटसाइड ऑन द लाईन. इनसाइड. याच्याबद्दल बोलतोय मी. आता अँगल कोणता घेतलाय मी? EBA. अँगल EBA अँड सेंटर पॉइंट M हे इनसाइड आउटसाइड और ऑन द लाईन. कशा काय आहे याच्यात रिलेशन? एक्सटेरियर आहे का? हो सर, अँगल ABA च्या आउटसाइड एक्सटेरियर आहे. माने एक्सटेरियर आहे का? पटलं एक्सटेरियर आहे का? हो सर. रिपीट करा. परत रिपीट कर. हो सर. नाव आता एक परत एकदा शांत आहे का? आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. अँगल ABC इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ADC. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? पण ते प्रूव्ह करायच्या आधी मी असं म्हणतोय, अँगल EBA इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क AFB. हे मी लिहून टाकले. ते कसं काय? सर दुसऱ्या आपण एक्झाम्पल मध्ये ते प्रूव्ह केलं. व्हेरी गुड. हो सर. व्हेरी गुड. काय नाव तुझं? श्रेयस. त्याचं म्हणणं असं आहे श्रेयसचं, इन सेकंड एक्झाम्पल ABC हा माझा जर अँगल असेल, हा एम पॉइंट जो आहे सेंटर पॉइंट, तो इनसाइड आहे का आउटसाइड आहे? आउटसाइड. इन थर्ड केस मध्ये काय, ABC हा जर माझा अँगल असेल तर सेंटर पॉइंट एम हा इनसाइड आहे का आउटसाइड आहे? इनसाइड आहे. परंतु जो मी अँगल लिहिला EBA इक्वल टू EBA हा एम पॉइंट हा EBA च्या इनसाइड आहे का आउटसाइड आहे? आउटसाइड. हा हे नंतर प्रूव्ह केलं होतं, मी जस्ट अप्लाय केलं. त्यामुळे ह्याच्यात कन्फ्युजन नको की सर तुम्ही EB इक्वल टू हाफ ऑफ आर्क म्हणताय आणि इथे मात्र ABC इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क EDC ला ते म्हणताय प्रूव्ह करा. इथं म्हणताय प्रूव्ह झालंय. हे समजलं का? प्रूव्ह झालं आणि काय प्रूव्ह कशामुळे झालं? तर लोकेशन ऑफ सेंटर. हे समजलं का? याच्यात कोणाला काही शंका असेल तर विचारा. याच्यात काय फरक आहे? नाही कोणाला डाऊट आहे का? हॅलो. नो सर. हो ना. आता आपण जस्ट हे प्रूव्ह, म्हणजे हे कशात सांगितलंय तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे ते असं का लिहिलं गेलं. आता अँगल EBA इक्वल टू 180 मायनस अँगल ABC. हे बरोबर आहे का? सर रिपीट करता का? हाँ ओके. व्हेरी अँगल EBA इज इक्वल टू 180 मायनस अँगल ABC. बरोबर आहे सर. ते कसं काय बरोबर आहे? मला नाही समजलं कसं काय म्हणताय बरोबर. काय बेस काय?
हा आता दुसरा क्वेश्चन सर अजून एकदा रिपीट करा. बरं होतं. एक मिनिट हा वेळ मग EBA is equal to 180 minus ABC. ओके येतो बरोबर मनस्वी सांगते बरोबर अँगल संस्कृती. हा तर संस्कृती. संस्कृती आणि मनस्वी बर दोघे हुशार आहेत दोघे एकदम चांगले श्रेयस एक आहे इतरही मुलं आहेत काही बोलत नाही तेवढाच पण आहे ते सगळेच तुम्ही चांगले आहेत अँगल EBA प्लस अँगल ABC किती परत एकदा परत 180. EBA प्लस ABC किती आहे 180. 180 काय म्हणता तुम्ही नाही समजतो 180 580 Linear period. linear AB plus ABC equal to 180. Now, therefore, side change करतो मी अँगल AB equal to 180 minus ABC हे बरोबर आहे का हो सर. हेच बर हे तर बरोबर आहे EBA प्लस ABC equal to 180 फक्त अँगल ABC आहे ना त्याची साईड चेंज करा अँगल EBA प्लस ABC इक्वल टू 180 लिनियर पेअर हे समजलं का हो सर. हो सर. AB इक्वल टू 180 मायनस ABC आता अँगल EBA इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क BFA हे बरोबर आहे का हो सर. बरोबर आहे बरोबर आहे का Yes sir. Now 180 minus angle ABC 360 minus major arc ABB equal to equation 1 झालं equation 2 half of major arc BFA कुठे major arc BFA हाफ लक्षात घेऊ नये फक्त मला एवढं सांग बी एफ हे हा आर्क कन्सिडर केला Yes. ओके आता हा आर्क कन्सिडर बी डी सी सॉरी बीडीए सॉरी बीडीए तर BFA प्लस ADC किती आर्क मेजर आर्क 360. नक्की 360 हो. नाव परत एकदा ऐका बी मेजर आर्क BFA प्लस मेजर आर्क ADB इक्वल टू 360 मान्य आहे तुम्हाला ना आता हा सांगा BFA इक्वल टू 360 मायनस ADB हो सर. हो सर. हे बरोबर आहे Right. हो Right. सर. Therefore, हाफ विसरून जा हाफ नाही असं समजा थोडा वेळ Therefore, मेजर आर्क BFA इक्वल टू 360 मायनस मेजर आर्क ADB याच्यात कोणाला काही शंका आहे का नो सर. नो सर. आता काय करा डिवाइड बाय 2 ऑन द बोथ साइडला 2 ने डिवाइड करा किंवा मल्टिप्लाय बाय 1/2 मेजर आर्क BFA इक्वल टू 1/2 होल ब्रॅकेट 1/360 मायनस मेजर आर्क ADB हे बरोबर आहे का सर का केलं पण
हा का बोला. केलं पण आपण? हा, व्हेरी गुड क्वेश्चन. बरोबर आहे, का केलं. आता मी काय करतो, इथे पाहतो ए काय आहे माझा, हाफ ऑफ मेजर आर बी एफ ए. बरोबर आहे, हो सर. हे बरोबर आहे का? हो. हा, हो. इथे मला आला होता मेजर आर बी एफ ए. बर, हे तर म्हणजे हाफ जर दोन्ही बाजूला केलं तर इक्वेशन मध्ये चेंज होत नाही. हा हाफ आणि हा हाफ कॅन्सल होतो, हे बरोबर आहे. हो सर. हा हाफ आणि हा हो सर. म्हणजे जरी समजा मी दोन्ही बाजूला हाफ न मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन मध्ये इफेक्ट होत नाही. पण प्रश्न असा आहे, काय हाफ न तुम्ही मल्टिप्लाय काय केलं तर माझ्याकडे जी टर्म होती अँगल, हाफ ऑफ मेजर आर बी एफ ए होता, मला ती व्हॅल्यू पुट करायची होती. ही दिसते का, हे पहा, हाफ ऑफ मेजर आर बी एफ ए, म्हणून मी हाफ न हे केलं. आणि ती योग्य क्वेश्चन. हे समजलं का हाफ न काय केलं, 2 न का नाही, 3 न, 1/3 का नाही, हो सर. तर माझ्याकडे ऑलरेडी ती व्हॅल्यू आलेली आहे, की जी मी पुट करू शकतो. आय कॅन पुट द व्हॅल्यू ऑफ आर मेजर आर बी एफ ए. नाव हे समजलं का, हाफ ऑफ मेजर आर बी एफ ए. हो सर. नाव आता मी काय म्हणणार आहे, हे मेजर आर बी एफ ए हे कशासाठी म्हणतोय मी, कारण म्हणजेच काय, हाफ ऑफ मेजर आर बी एफ ए म्हणजेच ई बी ए, हे बरोबर आहे का? हो सर. हाफ ऑफ मेजर का बी एफ ए इज इक्वल टू ए बी मेजर का ई बी. जे सुरुवातीला आपण म्हटलं कसं काय घेतलं, आउटसाइड पॉईंट, इंटिरियर, ते झालं, तो हा मुद्दा, अँगल ई बी. हा जो घेतला ए बी इक्वल टू हाफ ऑफ मेजर ए एफ बी. हा स्टार्टला घेतलेला एफ आउटसाइड असल्यामुळे जे आपण सेकंड मध्ये प्रूव्ह केलं होतं ते समजलं का? हो सर. हो सर. म्हणजे हेच आपण इथे तुमच्या डोळ्यासमोरच आहे बा, मेजर आर हाफ ऑफ मेजर आर बी एफ इक्वल टू ई बी ए. ना ई बी ए म्हणजेच 180 मायनस ए बी सी, हे बरोबर आहे का? लिनियर पेअर वगैरे आपण कन्सिडर केलं होतं इक्वेशन म्हणून. हो सर. इथे मी असं लिहू शकतो का, हाफ ऑफ मेजर आर बी एफ इक्वल टू 180 मायनस अँगल ए बी सी फ्रॉम इक्वेशन 1. हे पहा, एफ बी ए, हाफ ऑफ मेजर आर त्याच्या एफ बी एफ बी च्या 180 मायनस ए बी सी, हे लिहू शकतो का? हो सर. Therefore, 180 minus angle ABC equal to, हे आहे तसंच ठेवलं as it is, 1/2 multiply by 360 minus measure of ABB. Now 180 minus angle ABC equal to 360 divided by 2 will 180 minus, आता हाफ ब्रॅकेट सॉल्व करताना याला पण हाफ मल्टिप्लाय करावा लागेल, हाफ मेजर आर ABB. 180 will cancel, minus ABC equal to minus 1/2 measure of ADB. Changing the sign, ABC equal to half of mark ADB. आता आपण काय करू, हे तर समजलं ABC equal to ADB. हो सर. हाफ हो ऑफ सर. ABC equal to half of measure of ADB. आपणाला प्रूव्ह काय करायचे, हेच प्रूव्ह करायचं होतं. हेच प्रूव्ह करायचं होतं का? हो हो सर. आता 3 केस पाहिल्या, याच्यात कोणाला सेमच फॉर्म्युला आहे, हाफ ऑफ मेजर आहे, त्याच्यात कोणाला काही शंका असेल तर विचारा. नो सर, समजलं. आता हे एवढाच पोर्शन, आता थोडं सोपं जाईल. नो सर. पण एक प्रॅक्टिस करावं लागेल, समजण्यासारखं आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा. अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट, हेच अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट काय म्हणतो. आता ही फिगर आणि आत्ताची फिगर सेम दिसते का? थर्ड आणि हे टी पॉइंट आहे. आता इथे एम सेंटर दाखवलं नाही, एबीसी अँगल आहे, तीच फिगर आहे. आता इन द फिगर लाईन ए बी is second, line BC is tangent ABC. Okay. The arc ADB is intersected by angle ABC. हे बरोबर आहे.
ओके. हो द कॉड हो सर. सर रिपीट करा. एकच मिनिट. ह्या फिगर मध्ये हे टँजंट आहे का? BC टँजंट आहे. हो सर. हो सर. अँगल हो. ABC ह्या अँगलने इंटरसेप्ट आर्क माझी ADB आहे का? हो सर. हो सर. कटलं समजलं का? हो सर. हो Chord सर. AB, chord AB divide the circle in two parts. आपण आत्ताच पाहिलं 360. कोणत्या टू पार्ट्स मध्ये? आर्क ADB आणि आर्क ADB. These are opposite arcs of each other. हे बरोबर आहे का? Yes. Take AB point T हो. on the येस arc. सर. हा कोणताही एक पॉइंट घ्या. तो पॉइंट असा घ्यायचा की या अपोजिट आर्क वर असला पाहिजे. आर्क ADB सोडून ते आर्क राहिलेले आहे त्याच्यावरती. एक एनी पॉइंट टी फ्रॉम द अबाव थेरम त्याच्यानुसार अँगल ABC इक्वल टू, हे आपण प्रूव्ह केले का? इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ADB. हे प्रूव्ह केलं आहे का आता? हो सर. हो सर. इथे हे proof दिसतंय बघा. येस सर. ABC इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ADB. हे बरोबर आहे का? हो सर. Yes. आता जस्ट प्रूव्ह केलं. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे, हा जो आर्क इंटरसेप्ट झाला ADB सेम आर्क हा ATB न होतोय. हे बरोबर आहे? ऐका, आता हा जो अँगल T आहे त्याच्या दोन साइड्स कोणत्या? TA आणि TB. हे बरोबर आहे? Yes. हो सर. त्याचा इंटरसेप्टेड आर्क कोणता? अँगल ATB चा. ADB. ADB बरोबर आहे? हो. हो. हो सर. अँगल ABC चा इंटरसेप्टेड आर्क कोणता? ADB. म्हणजे काय? हे जे दोन अँगल दाखवलेत ना ते ATB इज इक्वल टू ABC. हे बरोबर आहे का? ABC इक्वल टू ATB. हे दोन इक्वल असतात. कारण काय? सेम आर्क आहे. आणि आत्ताच आपण असं प्रूव्ह केलं की ABC इक्वल टू half of major arc ADB. Therefore, can I say angle ATB equal to half of major arc ADB? असं म्हणू शकतो का? Yes sir. Yes. हो सर. हे नेहमी जर कॉड असेल दोन डिवाइड केल्यानंतर ATB हा ABCच्या इक्वल येणार. का इक्वल येणार? पाय बिकॉज सेम आर्क ADB. हे समजलं का? दॅट इज अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट ऑफ द अबाउट थेरम. एवढंच आहे. त्याच्यात कोणाला समज नाही असं आहे का? एवढंच लक्षात घ्या. हो सर. अँगल ABC इक्वल टू अँगल ATB. पण केस कशी ही असे असेल तर एक्स्टर्नल अँगल सेंटर म्हणजेच काय? द अँगल बिटवीन टँजंट ऑफ सर्कल अँड फॉर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टू द अँगल इन्स्क्राइब्ड इन द आर्क अपोजिट. म्हणजेच थोडक्यात हे अँगल इक्वल येणार तुमची ABC अँगल ATB बिकॉज आर्क AD इंटरसेप्टेड सेम आर्क असल्यामुळे. त्याच्यात कोणाला काही शंका आहे का? नो सर. हो सर. आता परत आपण फक्त हे टँजंट आणि सेकंड बद्दलच बोलतोय. कॉन्व्हर्स ऑफ थेरम ऑफ द अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. काय म्हणतात? A line is drawn from one end point of chord of a circle, and if the angle between the chord and line is half the measure of arc intersected by the angle, then that line is tangent to the circle. आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं? ही जर टँजंट असेल तर आपण असं प्रूव्ह करायचो हा अँगल आहे PQR इज हाफ द अँगल have the arc PSQ. हे प्रूव्ह केलं का आपण? हो. हो सर. ही सेकंड केस इथे आपण ते प्रूव्ह केलं. ABC इक्वल टू हाफ ऑफ ADB. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं? ही काय आहे? BC काय सांगितलं होतं?
Tangent आहे. टँजंट आहे. आता ते काय म्हणतायत, उलट सांगतात. कॉन्व्हर्स काय म्हणतायत ते, की समजा अँगल पी क्यू आर इक्वल टू हाफ ऑफ द मेजर आर पी एस क्यू, देन ही लाईन टँजंट असते. हे समजलं का? काय प्रूव्ह करायचं हे समजलं का? हो सर. हे प्रूव्ह करायचं नाही, फक्त त्यांनी कॉन्व्हर्स सांगितलं. म्हणजेच काय, त्यांचं इफ पी क्यू आर क्यू डबल पी क्यू आर इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर पी एस क्यू और पी क्यू कोणतेही घ्या, पी और पी क्यू टू घेतलं तर काय होईल, हाफ ऑफ मेजर आर पी यू क्यू, फक्त सेंटर पॉईंट इनसाइड आउट इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर पी एस क्यू और पी एस क्यू, दे लाईन टी आर इज टँजंट टू द सर्कल. तुमचं प्रूफ तुम्हाला काही वर्ष नाही. हे कॉन्व्हर्स समजला का तुम्हाला सांगतो. हो सर. परत हो एकदा. सर. हा अँगल क्यू जवळजवळ क्यू ऍट पॉईंट क्यू म्हणजे हा पी क्यू आर असो किंवा पी क्यू इक्वल टू हाफ ऑफ द पी क्यू आर असेल तर हाफ ऑफ पी एस क्यू, पी क्यू टी असेल तर हाफ ऑफ पी यू क्यू असेल तर ही लाईन टँजंट असते. हे समजलं का? हो, सर. आता हो, जे सर. त्याच्या विरुद्ध फक्त. आता आपण परत क्वार्टरी थेरम आहे. काय क्वार्टचा थेरम? थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ क्वार्ट. आपण इंटरनल डिव्हिजन ऑफ क्वार्ट बघितलं होतं का? इंटरसेक्ट बघितलं का? जर क्वार्ट इंटरसेक्ट एक्सटर्नली और इंटरनली आठवते का? हो सर. हो सर. आणि Yes, आर्क sir. डिव्हिजन करायची, ऍडिशन वगैरे पाहिलं होतं आर्कशी संबंधित. आता ते काय म्हणताय, थेरम इंटरनल डिव्हिजन ऑफ क्वार्ट. समजा इफ माय क्वार्ट इज ए बी अँड अनदर क्वार्ट इज सी डी, या दोन क्वार्ट इज समजलं. येस. येस सर. हो. त्या ई या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाले, बरोबर. त्याचे दोन हो. तुकडे पडणार, डिवाइड टू मध्ये होणार. म्हणजे समजा ही सी डी असेल तर सी आणि ई. ओके. एबीचे काय होतील दोन तुकडे किंवा दोन टू पार्ट्स? AE and ए EB. आणि ए आणि ईबी. त्यांचे दोन पार्ट्स समजल्या, त्या इंटरसेक्ट झाल्या समजल्या, त्यामुळे त्याचे तुकडे झाले, त्याचे ब्रेक झाले, डिवाइड झाले, ई बी सी ई. तर त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे, त्यांच्यामध्ये एक इक्वेशन आहे. परत वाचतो. सपोज टू पॉर्ट्स ऑफ सर्कल इंटरसेक्ट इच अदर इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. इंटेरियर मध्ये झाल्या, ओके, ई पॉइंटला. देन द प्रॉडक्ट ऑफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स ऑफ वन पॉइंट इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट ऑफ द अदर पॉइंट. ओके. आता एक पॉइंट सांगा, ए बी समजली. त्याचे हो, दोन तुकडे टू सेगमेंट्स काय झाले सांगा, आफ्टर इंटू AE and आणि EB. ते काय म्हणतात, त्या दोन सेगमेंटच्या लेंथ ऑफ प्रोडक्ट करा. म्हणजे काय, लेंथ एई इंटू ईबी करा. ओके, ठीक आहे. नंतर इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स ऑफ द अदर पॉइंट. अदर पॉइंट कोणती आहे माझी? सीडी. CD. सीडी. त्याचे दोन सेगमेंट कोणते आहेत? AE and आणि EB. सी आणि ईडी. त्यांचा प्रोडक्ट काय? सीई इंटू ईडी. CE into ED. हे इक्वल असतात. म्हणजे थोडक्यात हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला आपल्याला हे आवश्यक आहे. हे पहा, एई इंटू ईबी इक्वल टू सी इंटू ईडी. हे प्रूव्ह करायचं आहे. हे समजलं का? हो सर. हो. आता एकच सांगा, हे फिगर पहा आणि प्रूव्ह करणं कसं करता येईल असं वाटतं तुम्हाला? काय करावं लागेल? काय कशाशी संबंधित असावं असं वाटतं? ठीक आहे. नाव कन्स्ट्रक्शन ड्रॉ, जे डॉटेड लाईन आहे, ड्रॉ सेगमेंट EC, ड्रॉ सेगमेंट B. प्रश्न असा आहे, हे ड्रॉ का करायचं? ठीक आहे. पुढे काय? नाव हे ड्रॉ केल्यामुळे
कोणत्या फिगर तयार झाला? पॉलिगॉन झाला, हेक्झॉगन झाला, काय झालं तयार? Triangle. ट्रायंगल. ट्रायंगल. पण किती ट्रायंगल झाले? दोन. टू. टू ट्रायंगल्स, AEC अँड ट्रायंगल DE. या दोन ट्रायंगल मध्ये अँगल AEC कॉन्ग्रंट टू DEB आहे का? हो सर. हो सर. हो सर. Opposite angles आहे. बरं, opposite. They are opposite angles. ठीक. आता एकच सांगा मला, अँगल CAE इक्वल टू BDE हे मला समजलं नाही. CA इक्वल टू BDE कसं काय म्हणतात? बरं, तर आर्क इक्वल आहेत आणि पॉइंट एकाच पॉइंटला दोन्ही जॉईंट होतात. एकच. आता मला सांगा, CAE मध्ये ई पॉइंट कुठे नाहीच ना माझा सर्कल, आर्क कशी मिळेल मला? एक्सटेंड करू? सर CA सेंट्रल असणार आहे. एक मिनिट, आवाज ब्रेक होतोय. आर्क इक्वल ट्रायंगल. मनस्वी आवाज ब्रेक होतोय. हो सर. ऐकते सर. नाही, परत एकदा सांग. हॅलो हॅलो. बर, आवाज येतोय का? येस. आता परत हो काय सर. म्हणताय? परत तर एकदा नाही सांगा. येणार. ही पॉइंट सेंटर नाहीये. कुठलंय माझं. बरं, तू सेंटर म्हणते. ठीक आहे, तू सांग. तू सांगते की बरोबर आहे. पुढचं सांग, ऐक तर. हे बघ. सेम करायला लागेल सर. हा, एक मग स्टेप. आर्क सेम येईल. हो ना. अँगल CAE म्हणजेच अँगल CAB बरोबर आहे का? हो सर. हो सर. आता अँगल EDB म्हणजेच अँगल CDB हे बरोबर आहे. हो. फक्त जस्ट एक्सटेंड केले. आता परत एकदा अँगल CAB इक्वल टू अँगल CDB हे कसं काय? हे आम्हाला क्वेश्चन आहे. सेम आर्क. सेम आर्क आहेत ते. कोणती सेम आर्क आहे? ही आर्क सेम आहे का? CA का ED का DD? CB. CB ही जी आर्क आहे इंटरसेक्टेड बाय CAB अँड CDB. परंतु ट्रायंगल मध्ये मी म्हणताना फक्त असं म्हणतो EDB अँड CEB. आता हे दोन ट्रायंगल, तुम्ही हा अपोजिट अँगल सांगितला, हा कॉन्ग्रंट आला, तर काय होईल? दोन ट्रायंगल कसे असतील? दोन अँगल इक्वल असते. Equal आहे. पहिला अपोजिट अँगल, नंतर अँगल इन्स्क्राइब इन द सेम आर्क, देअरफॉर AA टेस्टनुसार द कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर फॉर्म्ड. नाव आता ते म्हणतायत AE अपॉन DE इक्वल टू CE अपॉन BE. हे कसं काय? हे समजलं का? करस्पॉन्डिंग साईड सेम असतात. सिमिलर ट्रायंगल. ट्रायंगलच्या क्रॉस मल्टिप्लिकेशन AE इंटू BE इक्वल टू CE इंटू DE. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं? हेच प्रूव्ह करायचं. B इक्वल टू CE इंटू ED. याच्यामध्ये आपण काय काय यूज केला? ट्रायंगल दोन तयार केली. पहिल्यांदा अपोजिट अँगल, अँगल सेम कसे दाखवले, कशाचा यूज केला आपण? हा ही समजला. हा यूज कसा केला? CAB इक्वल टू CDB हे कशाच्या आधारावर म्हटलं आपण? Angle same आर्क. inscribed in same arc. आर्क तो यूज केला. तो थेरम आहे, त्याचा यूज करू. हे AE इक्वल टू ED इक्वल टू CE इंटू ED हे समजलं का? हो सर. याच्यात कोणाला काही शंका आहे का? हो सर. आता एक्सटेंड करूया की एक 5-10 मिनिट संपवायची. हो सर. कोणाला काय अडचण आहे का?
एक सम घेऊ वाटलं तर एक घेऊन टाकूया. हो सर. आता theorem of external division of chord ही फिगर आणि ही फिगर त्यात काय फरक आहे या दोन फिगर? ह्याच्यात कॉर्ड्स बाहेर इंटरसेक्ट करतात. Inside and outside. Okay. Theorem of external division. If the seconds containing chords A, B and C of a circle in the outside the circle, आता तुम्हाला हे दिसतात ना डॉटेड, त्या मी नंतर माझ्या कॉर्ड ए बी आहेत आणि सी डी हे मी नंतर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, त्या इनसाइड नाही, ई ह्या आउटसाइडला ते इंटरसेक्ट झाले. दे प्रूव्ह दॅट ए equal to A multiplied by EB equal to C multiplied by EB. आता हे प्रूव्ह करू आपण, परंतु ह्याच्यामध्ये एकदम सोपं होतं. दोन जे सेगमेंट होतो जे तुकडे होते त्याचेच फक्त प्रोडक्ट करायचं होता. E इंटू ए बी इक्वल टू सी इंटू ई. या केसमध्ये आउटसाइड एज असल्यामुळे काय घेतात ते पूर्ण एई आणि मल्टिप्लाय बाय ईबी असं नाहीये. ए बी मल्टिप्लाय बाय बी इक्वल टू सी डी मल्टिप्लाय बाय डी असं आहे का? हा फरक समजला का? हा ओव्हरलॅप होतो, म्हणजे एई येते पूर्ण एई इंटू ईबी इक्वल टू पूर्ण सी. हा तुकडा कोणता? आउटसाइड द सर्कल असं नाही. सीई इंटू सी डी ए बी नाही. एई इंटू ईबी इक्वल टू सीई इंटू ईडी. चुकून जर तुम्ही ए बी मल्टिप्लाय बाय बी इक्वल टू सी डी नो. एई हे समजलं का? हे प्रूव्ह करायचं. A circle with center to second A, B and C intersect point E outside given that to prove AE multiplied by EB म्हणजेच B equal to C multiplied by E. Now परत या construction draw segment A, AD and BC, BC आणि AC. हे कशासाठी कन्स्ट्रक्ट करावं लागेल आपल्याला? कशासाठी करतोय आपण कन्स्ट्रक्शन करण्यामागे हेतू काय? तर ते प्रूव्ह करण्यासाठी. प्रूव्ह म्हणजे ट्रायंगल फॉर्म होणे आणि प्रूव्ह करायला सोपं. प्रूव्ह डी ए बी इक्वल टू बी सी डी हे बरोबर? हो सर. हो सर. ते कसं काय बरोबर? कसं काय? अँगल इंटरसेक्टिंग द सेम आर्क. सेम आर्क. परत आता जो परत एकदा आर्क आणि इन्स्क्राइब अँगलचा आपण यूज केलेला आहे. नाव डी ए बी म्हणजेच डी ए ई आहे का? हो सर. हो सर. हो सर. बी सी ई बी सी डी म्हणजेच बी सी ई आहे का? हो. हो सर. ट्रायंगल कोणते दोन घ्या? ए डी ई हा एक ट्रायंगल आणि ट्रायंगल सी बी ई हे घेतले दोन ट्रायंगल. हा डॉटेड सी बी ई आणि ए डी. यातील मला एक सांगा, अँगल डी ए इक्वल टू बी सी हे आता प्रूव्ह केलं का आपण? डी ए इक्वल टू सेम आर्क इंटरसेक्टेड. हो सर. हो. येस सर. आता हे कोणी सांगू शकेल का? ए ई बी इक्वल टू सीई बी. कॉमन परत एकदा कॉमन अँगल. ए इक्वल टू सी म्हणजे अँगल ई हा कॉमनच आहे. E. हो. म्हणजे तुम्ही दोन एक आर्क वरून आणि एक कॉमन, तर अँगल ट्रायंगल ए हा ट्रायंगल ए बी ई
आणि ट्रायंगल सीईबी हे कॉन्ग्रंट आहेत का? हो सर. हो सर. हो सर. ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी परत एई अपॉन सी इक्वल टू डी अपॉन बी करस्पॉन्डिंग अँगल आफ्टर क्रॉस ए इक्वल टू बी इक्वल टू सी टू डी हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. हे दोन ट्रायंगल का घेतले असावे? हे दोन ट्रायंगल असे का सिलेक्ट केले? ए बी बी आणि सी बी काय काय कारण असं हे दोन ट्रायंगल का घेतले? असा का घेतला नाही? असं पण घेऊ शकतो ना आपण. इथे ओ म्हटलं सीओडी एओडी हे दोन सिमिलर त्याऐवजी एई आणि एई ई हा कशासाठी आणला असावा त्या ट्रायंगल तर प्रूफ करायचं थ्रू काय करायचं होतं? एई मेजरला जी लॉंगेस्ट आहे ए आणि दुसरी काय होती सी. त्यामुळे त्या ट्रायंगल मध्ये ह्या पार्ट ह्या साईड्स येणं गरजेचं होतं. बरं दुसऱ्या साईड्स काय होत्या? ई बी. त्यामुळे तो बी आला पाहिजे आणि सी आला पाहिजे. त्यामुळे सी बी ई आणि ट्रायंगल ए बी त्यामुळे बरं याच्यामध्ये आपल्याला खूप पूर्वी शिकलो आपण की जे कसे कॉन्ग्रंट दाखवायचे. एक तर कॉमन अँगल आहे आणि एक आर्कचा उपयोग करायचा. गेल्या वेळेला आपण काय केलं होतं? कॉमन अँगल घेतलं. कॉमन नव्हता मला अपोजिट होता. इन्स्टाग्राम अपोजिट होता. ऑपोजिट. केलं की फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जे दोन तुकडे करतायत ए इंटू ए बी इक्वल टू सी इंटू ए बी आणि या केसमध्ये मात्र ए इंटू बी आणि इक्वल टू सी इंटू ई. हे समजलं का? हो सर. हो सर. जवळपास हे संपत आलो. तर उद्या आपण हे कोड आहे आणि त्याच्यावरती जे एक्झाम्पल्स असतील ते घेतलं चालेल का? हो सर. हो ठीक आहे उद्या घेऊन जाईल. ठीक आहे. पण याच्यात कुणाला काही समजलं अशी शंका आहे का? नाही सर. नो सर. हो सर. ठीक आहे परत आपण उद्या भेटू. चालेल. ओके सर. ओके सर. ओके सर. बाहेरचं नाहीये लेक्चर. ज्यावेळी असेल त्यावेळी ग्रुपवर टाकलं जाईल. ओके सर. काही शंका असेल तर विचारत जा. तुम्ही अभ्यास करताय का? हो सर. हो सर. हो सर. आता जवळपास तुम्ही हे जे जरा टफ पोर्शन होता तो संपलेला आहे. तिथून परत तुम्हाला आता सोपं असणार आहे. ठीक आहे. ओके सर. ओके सर. थँक्यू सर. ओके सर. बाय. थँक्यू सर. बाय सर. हेल्प